प्ले स्कूलच्या ओपनिंगला अक्षराने दिले अधिपतीला मोठे सरप्राईज. नेमकं काय होतं संपूर्ण अपडेट जाणून घेऊया. त्या अगोदर चॅनेलवर नवीन असाल चॅनेलला सबस्क्राईब करा. आता इकडे ओमकार पण अक्षराला कॉल करतो. ओमकार म्हणतो अक्षराला, अधिपतीला तुमच्याशी भेटायचंय, महत्वाचं बोलायचंय, तुम्ही शाळेमध्ये या. तेवढ्यात अक्षरा म्हणते, हो मला पण अधिपतींना भेटायचंय, मी शाळेमध्येच येते, मी शाळेच्या दिशेनेच निघाली, असं म्हणून अक्षरा फोन ठेवून देते. आता अक्षरा पण शाळेमध्ये पोहोचते आणि ती अधिपतीला पाहते. अक्षरा अधिपतीकडे एकटक बघू लागत असते. अधिपती पण अक्षराकडे एकटक बघतो. आता अधिपती म्हणतो, मास्तरीनबाई काय बोलणार आहात का आमच्याशी? काय बाजूला ठेवलेल्या त्या दगडाशीच बोलत राहणार आहे तुम्ही? बोला आमच्याशी काही. तेवढ्यात अक्षरा म्हणते, हो हो अधिपती, मला तुमच्याशी खूप महत्वाचं बोलायचंय, मला तुम्हाला खूप मोठी गोष्ट पण सांगायची. तेवढ्यात अधिपती पण बोलतो, अहो मग बोला ना, काय झालं? तेवढ्यात अक्षरा म्हणते, आपण इथे देऊळ आहे, तिथे आपण जाऊन दर्शन घेऊन येऊ, असं म्हणून अक्षरा आणि अधिपती पण मंदिरात जाऊन दर्शन घेतात. आता अक्षरा पण अधिपतीला म्हणते, मला तुम्हाला एक सरप्राईज द्यायचंय, खूप मोठं सरप्राईज येते. आता अधिपती पण म्हणतो, बोला मास्तरीनबाई लवकर बोला, तुम्ही काय सरप्राईज येते? तुम्ही नुसतं ना आम्हाला असं म्हणता सरप्राईज आहे सरप्राईज आहे, पण तुम्ही आम्हाला काही एक सांगत नाही. मागच्या वेळेस पण तुम्ही आला होता, तुमचा तो मित्र बघा मदन, त्याच्यासोबत, तेव्हा पण तुम्ही म्हटला होता तुम्हाला काहीतरी सांगायचं. आम्ही त्याच गोष्टीचा अजून पण विचार करतोय, पण ते काय सांगणार आहे तुम्ही ते मला आतापर्यंत तुम्ही मला अजिबातच सांगितलं नाहीये. प्लीज मी तुमचे हात जोडतो, तुम्ही मला सांगा काय नेमकं ते. अक्षरा म्हणते, प्लीज अधिपती तुम्ही हात जोडू नका, काय सरप्राईज आहे मी तुम्हाला सांगते, पण त्याची एक योग्य वेळ येऊ द्या, मी तुम्हाला उद्याच सांगते ती गोष्ट, आता ती वेळ आली मला असं वाटते. तेवढ्यात अधिपती पण बोलतो, उद्या बिद्या काही नाही, मला आत्ताच्या आत्ता सांगा. तेवढ्यात अक्षरा म्हणते, अधिपती तुम्ही इतक्या दिवस थांबलात, पण अजून थोड्या वेळ थांबा प्लीज, मी तुम्हाला उद्या ती गोष्ट सांगते. आता अधिपतीला पण एकदम राहत नाही. अधिपती म्हणतो, प्लीज 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 मस्ताईनबाई सांगा ना तुम्ही, पण अक्षरा काही प्रेक्षकांना सांगायला तयार नसते. पागलसारखी अक्षरा म्हणत राहते, मी तुम्हाला नंतर सांगते नंतर सांगते. अक्षरा इतक्या दिवसापासून वाट बघत होती अधिपतीला ती गोष्ट सांगायची, पण पाहिलं ना प्रेक्षकांना, आता अक्षरा काही पण एक सांगत नाही. आता मात्र इकडे सीन चेंज होतो. आता इकडे भुवनेश्वर तिच्याच बेडरूम मध्ये स्वतःचीच बोलू लागत असते. भुवनेश्वरी म्हणते, आता लवकरात लवकर आहे ना, आता आमचं लग्न झालं पाहिजे, नंतर या मास्तरीला पण आम्ही ना घराच्या बाहेर हाकलून देऊ. तेवढ्यात भुवनेश्वरीला जुनी भुवनेश्वरी समोर येते. ती म्हणते, तू तिला काय हाकलून दिली असं घराच्या बाहेर? असं काय बोलते तू? पहिले अशी वागायची का? जेव्हा तुझ्याकडे पैसा नव्हता तेव्हा तू अशी अजिबातच नव्हती, आता पैसा आला म्हणून तू अशी वागते. तेवढ्यात लगेच भुवनेश्वरी पण म्हणते, पैसा आला म्हणून नाही, मी आता अशीच वागणार आहे, मी त्या मास्तरीला घराच्या बाहेर हाकलूनच देणार आहे. तेवढ्यात जुनी भुवनेश्वरी पण म्हणते, आता तू असं अजिबातच वागू नको, हे लग्न काही तुझ्या मर्जीने होत नाहीये, हे लग्न फक्त आणि फक्त अटीनुसार होते. तेवढ्यात भुवनेश्वरी म्हणते, अटीनुसार म्हणजे काय? तेवढ्यात जुनी भुवनेश्वरी पण म्हणते, अटीनुसार म्हणजे त्यांनी 4 सूर्यवंशींनी कवट टाकली, जेव्हा अक्षरा घरी येईल तेव्हाच ते तुझ्याशी लग्न करतील. तेवढ्यात लगेच भुवनेश्वरी पण म्हणते, भले त्या घरी यो अगर ना यो, मला त्याच्याशी अजिबातच घेणं देणं नाही, माझं लग्न झालंच पाहिजे. तेवढ्यात जुनी भुवनेश्वरी पण म्हणते, तुझं लग्न झालं पाहिजे हे का तू बोलते? तुझं लग्न होणार नाहीये, तुझं लग्न हे फक्त आणि फक्त अटीनुसारच होतं, हे लग्न नाही, ही एक अट आहे, हे लक्षात ठेव तू भुवनेश्वरी. आता भुवनेश्वरीला पण थोडंसं वाईट वाटतं. आता भुवनेश्वरी ते लग्नाला नकार देईल का नाही? पण भुवनेश्वरीने लग्नाला नकार दिली होती, मालिकेत नेमकं काय होते पानं फारच रंजक ठरणार आहे. तुम्हाला काय वाटतं, भुवनेश्वरी लग्नासाठी नकार देईल का? कारण की भुवनेश्वरीने लग्नासाठी खूप प्रयत्न केलेले राहतात. आता ऐनवेळी तिचं लग्न होणार पण राहतं, आणि ह्यावेळी जर का भुवनेश्वरीने लग्नाला नकार दिला तर मालिकेत नेमकं काय होतंय पानं फारच रंजक ठरणार, कारण की आता ह्या मालिकेचा लवकरच आपल्याला शेवट बघायला मिळणार आहे. धन्यवाद.